बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव सध्या आपल्यासोबत आहेत. ताई, आज संप होतोय. मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत कारण 2766 जवळपास आपली संख्या आहे. आज केवळ 30-32 बसेस रस्त्यावर दिसत आहेत. कृती समितीने मला एक आठवड्यापूर्वी मला पत्र दिलं होतं आणि त्याच्यानंतर त्या कृती समितीची मी मीटिंग ताबडतोब लावली होती. त्या मीटिंगमध्ये आमच्या GM मॅडम होत्या, मी स्वतः होती आणि त्यांचे जेवढे प्रश्न होते ते प्रश्न संपूर्ण आम्ही पॉझिटिव्हली घेतले. त्याच्यात तेच प्रश्न होती ग्रॅज्युएटी तर मी 4 महिने झाले त्या खुर्चीवर मला सन्माननीय शिंदे साहेबांनी बसवलं आहे एक लाडक्या बहिणीला न्याय देण्यासाठी जनतेला. आणि त्या ठिकाणी मी बसल्यापासून मी फक्त आणि फक्त कर्मचाऱ्यांचाच विचार करते. ह्यांची ग्रॅज्युएटी मिळायला पाहिजे. बजेटच्या भाषणामध्ये पण माझं तेच उत्तर होतं की ग्रॅज्युएटी कशी असते की 35 वर्ष कर्मचारी काम करतो त्यावेळेला त्याला ही ग्रॅज्युएटी मिळते. मागणी तुम्ही करताय नक्कीच आहे, पण ते काही मागणी पूर्ण झालेली नाही आहे. म्हणून आपण बघतोय की आता सगळे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आणि फटका मुंबईकरांना बसतो. पूर्ण झाली नाही असं कसं म्हणता येणार. ग्रॅज्युएटी आम्हाला 500 कोटी मुंबई महानगरपालिकेतून रिलीज झालेले आहेत आणि ते 500 कोटीमधून 300 कोटी आम्ही ग्रॅज्युएटी द्यायला सुरुवात झालेली आहे. 2024पर्यंत आम्ही तो संपूर्ण पट्टा आम्ही संपवतो आहे की 2024पर्यंत कर्मचाऱ्यांना पूर्ण ग्रॅज्युएटी मिळणार आहे. ग्रॅज्युएटीचंच नाही तर कर्मचाऱ्यांचं असं देखील मागणं आहे की कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना सेवेत सामावून घ्यावं. त्यासोबतच जो अर्थसंकल्प आहे बेस्टचा तो देखील एकत्र करण्यात यावा. त्याकडे कशा प्रकारे बघता? नाही, त्या दिवशी म्हणजे CM बरोबर आमची मीटिंग झाली. आम्ही काही प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे GM मॅडमनी. ते प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी आम्ही CM बरोबर मीटिंग घेतली. त्यावेळेला CM साहेब एकदम पॉझिटिव्हली आहेत की नाही, हे जे प्रोजेक्ट आहे हे राबवणं गरजेचं आहे की जेणेकरून BST सक्षम होईल आणि तुम्हाला अनुदान देण्यासाठी DCM आणि CM दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत आणि मिळणार आहे. मी त्यांच्याकडे विनंतीही केली की मुंबई महानगरपालिकेचा BST एक भाग आहे, त्या भागाला तुम्ही सहभाग करून घ्या, विलिनीकरण करून घ्या. तर त्यामुळे सगळेच प्रश्न हे सुटणार आहोत आणि पुढच्या वर्षापर्यंत मला असं वाटतं BST ही सक्षम होणार आहे. आणि राहिला प्रश्न कंत्राटी म्हणजे वेटलिस्टचे कर्मचारी, तेही आमचेच कर्मचारी, आमचे मतदार आहेत. आम्ही त्यांना कुठेही सोडणार नाही आहोत. त्यांच्यासाठी पण मी स्वतः त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट जे मेन आहेत त्यांच्यावर मीटिंग घेतली आणि त्यांना मी सांगितलं की तुमचा पगार आणि आमच्या BST ड्रायव्हरचा पगार खूप तफावत आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही कुठेतरी 2 पावलं पुढे या आणि त्यांचा पगार वाढवा. शेवटी काय आहे, 1700, 1800, 20,000मध्ये घर चालत नाही. त्यामुळे कंत्राटी ड्रायव्हर काय करतायत की 8 तासानंतर ते ज्या वेळेला त्यांचं जे 9 तासाचं विश्रांती असते त्या कालावधीमध्ये ते दुसरा जॉब करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीराला विश्रांती मिळत नाही. मग ते काय करतायत, तिथे ॲक्सिडेंट जास्तीत जास्त आपल्या हातून होत आहेत. तर त्याकरताही आम्ही त्याचा प्रयत्न तुमच्यावर सुरू आहे, करणारच पण ते आहोत. कर्मचाऱ्यांचं समाधान होत नाही आणि अखेर ते कर्मचाऱ्यांचं समाधान व्हायला पाहिजे. खऱ्या अर्थाने कृती समिती ज्या वेळेला आम्ही मिटिंगमध्ये बसलो त्यावेळेला जेवढ्या मागण्या होत्या कृती समितीच्या त्या मागण्या आम्ही पूर्ण करायचं आश्वासन त्यांना दिलेलं आहे. जवळजवळ 3 महिन्यापर्यंत आम्ही त्याचा विचार म्हणजे संपूर्ण मागण्या त्यांच्या पूर्ण करू. आणि त्यांना आता मी तुमच्या माध्यमातून एक विनंती करेन सर्व कर्मचाऱ्यांना की आपण हा स्ट्राईक मागे घ्यावा, कारण का सामान्य नागरिकांना वेठीस धरू नका. मी मागे घेण्याची मागणी करताय. शशांकराव असतील, प्रसाद लाड असतील, त्यांनी देखील असंच आव्हान केलेलं आहे. मात्र कामगार एकजूट झाले असं वाटतंय तुम्हाला की त्यांनी युनियन बघितली नाही आणि सगळेच आता उतरलेले आहेत? कारण मोठी संख्या आहे संप करणाऱ्या कामगारांची. नाही, मोठी संख्या म्हणजे शेवटी काय आहे, कर्मचाऱ्याला काही मिळत नसेल म्हणजे त्यांच्या ज्या अटी असतात त्या पूर्ण केल्या नाहीत तर कर्मचारी थोडासा हे होतो. आता वेटलिस्टचे कर्मचारी कशा प्रकारे जात आहेत मी तुम्हाला म्हणाली, त्यांचं पगारच कमी आहे. त्याच्याबद्दल वेटलिस्टचे सहभागी झाले असतील, पण त्यांच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो आहे ना. जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांना सांगतो आहे ना की त्यांचं मानधन किंवा पगार तो वाढला पाहिजे की जेणेकरून त्यांनाही स्ट्रेस होऊ नये आणि ॲक्सिडेंट कमी होतील ह्याचाही विचार आम्ही करतो आहे. शेवटी BSTमध्ये जरी तो कर्मचारी वेटलिस्टचा असेल तरी तो आमचा मतदार आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर चांगल्याच प्रमाणे वागणार आणि आम्ही त्यांना विनंती करतो की हा स्ट्राईक मागे घ्यावा. आंदोलनाला त्यांनी सुरुवात केली. काही तातडीचा तोडगा काही काढला जाणार आहे तुमच्याकडून? काही उपाययोजना केली आहे? काही चर्चा सुरू आहे? चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा आम्ही बसून करणार आहोत. आज तुम्हाला माहिती असेल आज आमचा वर्धापन दिन आहे. आजचा दिवस जरी आम्हाला आमच्या वर्धापन सेलिब्रेशन करणं गरजेचं आहे, पण तरीही जर सामान्य नागरिक जर वेटीस धरले तर तेही आम्हाला नाही चालणार. आज तुम्हाला माहिती आहे इथे 20 केंद्र भरणा केंद्र आम्ही सुरू केलं.
आमचे जे आहेत माजी आमदार सदा सरवणकर साहेब, त्यांच्या विनंतीनुसार आम्ही या ठिकाणी हे केलं. म्हणजे आम्ही काम कुठे थांबवलं नाही आहे, काम हे करतच जायचं, हे आम्हाला शिकवण दिलेली आहे. कारवाईचा विचार केला जातोय का? बघूया आता काय निर्णय असेल तो. मी आत्ता सुरुवात केली आहे या ठिकाणी उद्घाटन करायला, अशीच उद्घाटन करत जाणार आहोत. किती वेळा तोडगा निघेल आणि कधीपर्यंत बसेस पूर्ण रस्त्यावर दिसेल आता वाटतं? मी तर विनंती केली आहे त्यांना की आम्ही 3 महिन्यात तुम्हाला जे काय असेल ते कर्मचाऱ्यांबरोबर आम्ही बोलायला तयार आहोत. या बेस्ट समितीचे अध्यक्ष होता आणि त्यांनी सांगितलं की आम्ही विनंती केलेली आहे आणि 3 महिन्यांमध्ये तोडगा काढण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे. आता या संदर्भात कर्मचारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.